मित्रांनो बघू शकता आजच्या पाटगाव मैदानात एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली वजीरा आणि पाखऱ्या पलाला। तर जाऊया मित्रांनो थोडक्यात आपली माहिती घेऊ। नमस्कार, आजच्या मैदानात चांगली काय अशी पाखऱ्याची आणि वजीरची गाडी पळाली, कसं काय होतं आजचं नियोजन वगैरे? आजचं नियोजन सकाळी फोन आलं त्यांचं, मग आम्ही टाईमवर ठरवलं नियोजन करायचं। दादा नक्कीच चांगली अशी एक गाडी मैत्रीपूर्ण गाडी पळाली। समोरून दादा कोणाची गाडी होती? समोरून पालेगावचा बावरे होता आणि पागड्याच्या बाड्याचा बंटी, ती गाडी मैत्रीपूर्व झाली आमची। दादा नक्कीच एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली। आणि आजचं नियोजन कसं काय घडून आलं? म्हणजे सुदेश लाटे यांचा सकाळी फोन आला आम्हाला, बोनुले अड्ड्याला काय पाऊस आहे का काय, तेव्हा आमचं ठरलं अड्ड्याला यायचं। दादा नक्कीच कुठेतरी चांगली अशी एक मैत्रीपूर्ण गाडी झाली। गुलाल घेणं या सोपं काम नाही, आपला मित्रपरिवार, सुट्टी मेकर, ड्रायव्हर पूर्ण असं चालक लागतात। कसं काय होतं आजचं ड्रायव्हर आणि सुट्टी मेकरांच्याबद्दल काय बोलू शकतो? नेहमी केतन ड्रायव्हर असतो, तो असल्यावर आमचा गुलाल कधीच जात नाही केतन ड्रायव्हर। आणि सुट्टी मेकरांच्याबद्दल काय बोलू शकतो? मेकर आम्हाला केशव मामा नेहमी असतात आमच्या। दादा नक्कीच वजीर पण चांगल्या अशा पायऱ्यांच्या मध्ये पळतो। आणि वजीर आपला घरी वगैरे कसा असतो वजीरचा स्वभाव? वजीर एकदम शांत स्वभावाचा आहे घरी। आणि पाखऱ्याबद्दल काय बोलू शकतो? पाखऱ्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे। तर दादा नक्कीच पाखऱ्या पण जिथून आणलाय ना मुंबईमध्ये, तिथून पण सारखा असं गुलालामध्येच आहे। कधी म्हणजे मालकाला अशी हार मानून नाही दिली ना, तो पण नाही स्वतः हार मानत, प्रत्येक अड्ड्यात एक दोन कंटिन्यू गुलालामध्येच आहे बैल। आणि दादा नक्कीच पाखऱ्या पण खरेदी वगैरे पाखऱ्याची कितीची? दादा आदतमध्ये घेतलेलं आणि आता इकडे मुंबईमध्ये उतरवला। पाखऱ्या म्हटलं ना म्हणजे कुठेतरी गावाचं पण नाव होतं आपल्या, आणि चांगल्या अशा पायऱ्यांच्या मध्ये पडला। म्हणजे आता अपेक्षा म्हणजे बैलाकडून असते, आपण बैल घेतो आपल्या नादासाठी, पाखऱ्याकडून काय अपेक्षा आहेत? आपला पाखऱ्या घरी वगैरे स्वभाव वगैरे कसा असतो पाखऱ्याचा? एकदम डेंजर एकदम। सुदेशलाच ना, सुदेश आपला नियोजन करतो कंटिन्यू, सुदेश बैल आणि आपला मैदान। सुदेश बद्दल काय बोलू शकता? नक्कीच दादा बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना की आपला मित्रपरिवार आणि घरच्यांचा पण सपोर्ट खूप लागतो। मित्रपरिवाराबद्दल काय बोलू शकता? सकाळी बैल धुतला ना, तिथून सगळे लोक गोट्यात जमा होतात, त्यांना माझी शर्ती झाली, सगळं टोटल गाव आमचा। दादा नक्कीच गावाचा पण सपोर्ट आणि गावाचं पण कुठेतरी नाव होतं या बैलगाडा क्षेत्रामुळे। काय बोलू शकता या बैलगाडा क्षेत्राबद्दल? दादा आपल्या आता हे पाखरे आणि घरी वगैरे किती बैल आहेत? घरी अजून 3 बैल आहेत। नावा वगैरे सांगू शकता का? शंभू, धर्मा आणि हंटर। दादा त्यांचं नियोजन वगैरे कसं असतं घरी? दादा नक्कीच बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना पैसा पण भरपूर लागतो, बिझनेस आपला जॉब वगैरे सांभाळून हा बैलगाडा क्षेत्र खेळला पाहिजे। पैसा वगैरे कुठून येतो दादा? पैसा आमचा मोठा भाऊ करतो सगळं। नक्कीच मोठा भाव असला काय विषय नसतो काय। नक्कीच दादा आपला पाखऱ्या आणि वजीरची गाडी, वजीर पण सध्या चांगला असं गुलालामध्ये पळतो, वजीरबद्दल काय बोलू शकता? वजीर आमचा चांगलाच पळतो। नक्कीच वजीर पण एक चांगला पळतो। दादा वजीरचं आपलं घरी नियोजन वगैरे कसं असतं? घरी नियोजन आमचा सर्व मित्रपरिवार असतो, दादा वजीरची चांगली अशी फिटनेस आहे ना, काय बोलू शकता या फिटनेसबद्दल? आणि फिटनेस म्हणजे मेहनत पण नाही त्याच्यावर, मित्रपरिवाराची घरच्यांची झाली, आणि व्यायाम वगैरे काय असतो आपल्या वजीरला? मित्रपरिवार असतो सोबत, आम्ही गाडा बांधतो आणि पाठीमागे आम्ही त्याला नेतो मैदान। दादा नक्कीच वजीर खरेदी वगैरे कितीची? खरेदी ती 9,51,000। नक्कीच मित्रांनो बघू शकता 9,51,000चा वजीर। आणि दादा वजीर आपल्या कोणकोणत्या पायऱ्यामध्ये पळाला आणि कोणकोणत्या मैदानात पळाला आहे? पायऱ्या माझे असे मोठे पायरे झाले, गुलाला तर नक्कीच कंटिन्यू गुलालामध्ये। नक्कीच दादा अशाच चांगल्या अशा मैत्रीपूर्ण गाड्या खेळा। तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल मला धन्यवाद। मित्रांनो बघू शकता चांगला असा सपोर्ट आहे ग्रुपचा त्यांच्या।